लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 18 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातले नोटिफिकेशन आम्ही सकाळी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। वर्तमानपत्र, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व कार्यालयाच्या माध्यमातून नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर आज 11 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र देण्यासाठी आणि स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली होती। आज दिवसभरामध्ये 118 अर्ज हे या ठिकाणाहून विविध नागरिकांनी, विविध पक्षांच्या उमेदवारांनी, संभाव्य उमेदवारांनी घेऊन गेलेले आहेत आणि यामध्ये एकूण 60 व्यक्तींसाठी 118 अर्ज गेलेले आहेत आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवाराने, श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी दिनांक 25 एप्रिलपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। सुरक्षेला जेवढं महत्व दिलेलं आहे तेवढं स्वच्छतेला पण महत्व आपण प्रत्येक मतदान केंद्रावर ERO ऑफिसमध्ये देतो आहोत आणि त्या संदर्भामध्ये कचरा कुंड्या लावणे असतील किंवा मतदान केंद्रावर शाळेमधल्या कचरा कुंड्या, जे मतदान साहित्य आहे, पोस्टर आहे, चिठ्ठ्या, चपाऱ्या, काही कचरा बिचरा आहे, ते अस्ताव्यस्त होणार नाही या दृष्टिकोनातून पण आपण सूचना दिलेल्या आहेत। आणि कमी मतदान झालेल्या ठिकाणी नुसतं मॉडेल पोलिंग स्टेशन करूनच नाही, पण इतर माध्यमातून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जनजागरण कसं करता येईल यासाठी आपण त्या ठिकाणी वेगळे प्रयत्न करतोय। आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी काम करत आहेत। काही ठिकाणी महिला तलाठी भगिनी आहेत, काही ठिकाणी महिला ग्रामसेविका आहेत। तर अशा ज्या ज्या ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये बचत गटांच्या महिला भगिनींना सोबत घेऊन किंवा इतर ज्या काही नॉन पॉलिटिकल NGOज आहेत त्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागामध्ये महिलांच्या मतदारासाठी जागृती करण्यासाठी महिला मतदान करणार असं त्याला स्लोगन आपण दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा महिला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो। सर, घर बसल्या वोटिंगसाठी किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय आतापर्यंत? त्याचा आणखी फिगर अंतिम व्हायचा आहे। तो नमुना 12 जो आहे तो कलेक्शन झालेला आहे ERO लेवलवर, पण त्याचं कंपायलेशन चालू आहे। 22 तारखेला संध्याकाळपर्यंत आणखी बरोबर ते उमेदवाराचे शपथपत्र हे कधीपर्यंत मिळू शकते? म्हणजे ऍफिडेव्हिट ना ते नाही, आता जे उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे त्याचा आपण रिपोर्ट ECIला करतोय, झाला असेल आतापर्यंत, त्याचं लगेच तुम्हाला आम्ही देणार आणि दररोज प्रक्रिया संपल्यानंतर आता काय होते, 3 वाजताची वेळ आहे, साहजिक आपल्याला आता 3 वाजून 5-10 मिनिटं वगैरे मिळाली पाहिजे, परंतु समजा 3ला 2-3 मिनिट कमी असताना आला तर त्याचं सगळं पूर्ण प्रक्रिया करायला 20 ते 25 मिनिट लागतात। त्याच्यामुळं ते झाल्यानंतर रिपोर्ट केल्याबरोबर आम्ही स्कॅनचं मशीन माझ्याच टेबलवर ठेवले, मी वेळ लागू नये म्हणून, आणि आता मी यायला 5 मिनिट उशीर झाला, ते स्कॅन करून दिले आणि मी इकडे आलो। तुम्हाला त्यासाठी माझ्या लेवलवर मी तुम्हाला बिलकुल त्रास होऊ देणार नाही। हा, एकदम 2:50ला आले ते, आता काय करणार आमचं सगळं, आणि आम्हाला काय 3 वाजेपर्यंत आला की आम्हाला ते घ्यावं लागतं, जेवण राहिलं आमचं। सर, काल बाकीच्या उमेदवारासारखे ते प्रशासनाची परीक्षा बनायला येते, आम्ही सक्षम आहोत सगळ्या परीक्षा द्यायला। सर, 7 जे उमेदवार आहेत, 7 जे आपण येते ते आम्हाला फक्त एक फिगर असं करत असते किंवा या पक्षाच्या लोकांनी एवढे घेतले किंवा असं आम्हाला नाही, तिथं काय देताना आज सडनली गर्दी पण खूप झाली होती, त्याच्यामुळं पक्षनिहाय किंवा उमेदवार आम्ही फक्त तरी ते त्यांना विचारायला लावलं की कुणासाठी घेऊन चालले। विजय बहादूरने किंवा डॉक्टरसाठी नेलं किंवा रवी ढासाळसाठी नेलं असं जे असतं तसं आम्हाला लागलं। टोटल 7 जण आहेत, रोजचं तसं द्यावं असं अपेक्षा आहे आणि बातमी त्याच पद्धतीने लागते। सर, कालच्या तारखेपर्यंत 150 पेक्षा जास्त आचारसंहिता भंगाच्या तक्रारी झालेल्या आहेत, काही मेजर कारवाई झाली सर कोणावर? नाही, मेजर कारवाई जेव्हा काही त्याच्यामध्ये तथ्य आढळलं त्याच्यानंतरच कारवाई होईल।
आता ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की कोणी IQ याच्यावर केलेल्या होत्या, कोणी आता मागच्या वेळेस 1-2 किस्से तुम्हाला सांगितले होते. आता मी ह्या 2 दिवसात डिटेल तक्रारी बघितल्या नाही, परंतु त्याच्यावर सबस्टेन्शियल ग्राउंड काहीच नव्हतं. आणि आपल्या आता टीमच्या फार म्हणजे वेल इन ॲडव्हान्स मध्ये आपण टीमचे रोटेशन सुरू केल्यामुळं म्हणजे बऱ्याच ठिकाणी लोकांना ऑलरेडी माहित आहे की टीम आहे, फ्लाइंग स्क्वॉड आहे, स्टॅटिस्टिक्स आहे आणि आमची बाकी यंत्रणेचे लोक फिरत आहेत. त्यामुळं पूर्वी फार काही याच्यामध्ये काही थांबत नाही. ठीक आहे, थँक्यू. आजचं मिळेल ना सध्या हो, द्यायला